आषाढ महिन्यात घरोघरी केला जाणारा पदार्थ तो म्हणजे गव्हाच्या कापण्या. या बोटांनीही तोडता येतील इतक्या खुसखुशीत कापण्या करण्यासाठी काय करायचं याच्या भरपूर टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. बहुतेकांना कापण्या करायला जमत नाही, त्या चिवट किंवा वातड होतात. पण तशा होऊ नये त्यासाठी पिठामध्ये एक पदार्थ घालायचा आहे. त्यामुळे इतक्या खुसखुशीत तुमच्यासुद्धा कापण्या पहिल्याच प्रयत्नात तयार होतील. ही कापणी बघू शकता तुम्ही, अगदी आतून बिस्किटासारखी तयार होण्यासाठी काय करायचं अचूक प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे. त्यामुळे कापण्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण गव्हाचे पीठ घेतलं आहे. तर 2 वाट्या असं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, बघू शकता. किंवा तुम्ही कपाने सुद्धा मेजरमेंट करू शकता. त्याच वाटीने मी अर्धी वाटी असं बेसन सुद्धा घेतलं आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थात मीठ टाकलं की त्याची लज्जत अजूनच जास्त वाढते. तर इथं तडका पॅन घेतला आहे मी. त्यात आपल्याला आता तडका पॅन घेतला आहे, त्यामध्ये 3 मोठे चमचे तूप घेतले आहे, बघू शकता. आता हे तूप जास्त कडकडीत गरम नाही करायचं, फक्त आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. आणि फक्त आपण हे कोमट करून घेतलं आहे, वितळवून घेतलं आहे. हे तूप आता आपण पिठावर सुरुवातीला टाकूया आणि एखाद्या चमच्याने थोडंसं मिसळून घ्यायचं. म्हणजे जास्त जर गरम असेल तर हाताला चटके बसणार नाहीत. थोडंसं कोमट झालं की लगेचच आपल्याला हे पीठ हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. मी दाखवते ह्या पद्धतीने. पिठाच्या प्रत्येक कणाकणाला मोहन लागलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला पीठ चोळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या ह्या कापण्या छान अशा खुसखुशीत तयार होतात. इथं बघू शकता पुढचे 1-2 मिनिट मी पिठाला मोहन चांगलं चोळून घेतलं आहे. आता आपलं हे मोहन बरोबर झालं आहे की नाही बघण्यासाठी अशी हाताची मूठ बघ करून बघायची, व्यवस्थित बनते आणि लगेचच तुटली जाते, समजायचं मोहन व्यवस्थित झालं आहे. ज्या वाटीने गव्हाचे पीठ घेतले होते त्याच वाटीने आपण 1 वाटी असा गूळ घेतला आहे. गूळ खिसून किंवा सुरीने तुम्ही कापून घेऊ शकता. सगळ्यात सोपी पद्धत आहे म्हणजे गूळ खिसून घ्यायचा, म्हणजे लगेचच गरम पाण्यामध्ये विरघळतो. पाऊण वाटी असं पाणी टाकून आपण हा गूळ विरघळायला चमच्याने मिक्स करून घेतला आहे. तर हे साईडला ठेवूया. आता आपण गूळ 1 वाटी आणि पाऊण वाटी असं गरम पाणी टाकून आपण हे गुळाचं पाणी तयार केलं आहे. जायफळ आणि बडीशेपची पावडर टाकायची आहे, त्यामुळे मी बडीशेप गरम करून घेतली आहे. जायफळ थोडंसं घेतलं आहे आणि यात वेलचीसुद्धा टाकू शकता. आपल्याला जायफळ आणि बडीशेपची पावडर टाकायची आहे. अनेक जण फक्त वेलची टाकतात, पण गुळाच्या पदार्थामध्ये बडीशेप आणि जायफळ घातल्यामुळे ह्या हलवायासारखी ह्या आपल्या कापण्यांना अप्रतिम आणि सुगंध अशी चव येते. तर हे 2 सिक्रेट आपले जिन्नस आहेत जे आपण बारीक पावडर करून घेतले आहेत, चाळून पिठामध्ये मिक्स केले आहे. तर कापण्यांची चव नेहमीपेक्षा दुप्पट होते ह्या फ्लेवरमुळे, तर नक्कीच वापरून पहा. बेकिंग पावडर वापरली आहे 1 चिमूटभर, यामुळे आपल्या कापण्या खूप छान बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा होतात. तर नक्कीच तुम्ही टाकून पहा. तर आता गुळाचं पाणीसुद्धा आपलं एकदम परफेक्ट तयार आहे. तर गाळून घेऊया. एकदम थंड झालं आहे. हे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे, नाहीतर गरम पाण्यामध्ये आपण तसंच मळून घेतलं हे पीठ तर आपल्या कापण्या कडक होऊ शकतात. बिस्किटासारख्या खुसखुशीत होतात ह्या पद्धतीने बनवलेल्या कापण्या. तर गुळाचं पाणी आपण थंड झाल्यानंतर वापरत आहोत. थोडं थोडं करून वापरलं आहे. गुळाचं पाणी नेहमी गाळूनच वापरायचं, कारण त्यात कचरा वगैरे असतो. तर थोडं थोडं करून आपण हे पाहू शकता तुम्ही, छान असा हा घट्ट पिठाचा गोळा तयार केला आहे. चपातीच्या कणकेपेक्षा घट्ट केला आहे. पुरीच्या पिठासारखं आपण त्यापेक्षासुद्धा थोडंसं घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे कापण्यांचं, पाहू शकता. आणि 5 ते 10 मिनटासाठी झाकून आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवू शकतो. त्यावेळेत तर मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवलं आहे. लगेचच 5 ते 10 मिनटामध्ये आपण लाटायला घेऊया, कारण जास्त वेळ जर झालं तर ह्या आपल्याला लाटता येत नाही, जास्त कडक हे पीठ होतं. आणि ह्या पद्धतीने लगेचच आपण लाटायला घेतलं आहे. लाटण्याने छान असं लाटून घेऊया. थोडंसं पोळपाटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि बेलण्यालासुद्धा थोडंसं लावून घेतलं आहे आणि हे छान असं लाटून घ्यायचं आहे. घट्ट पीठ आहे, थोडंसं जड जातं लाटायला, पण ह्याच्या कापण्या खूप छान बिस्किटासारख्या अशा खुसखुशीत होतात. ह्या पद्धतीने आपण लाटून घेतलं आहे.
तर याच्यावर आपण खसखस भुरभुरून घेऊया ह्या पद्धतीने. आपण कापण्यांची पोळीसुद्धा चपातीसुद्धा चपातीचा जो गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घेऊन असा लाटला आहे. जाडसर अशी आपल्याला ही ह्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ जर लाटले तर कडक होतात कापण्या, त्यामुळे मध्यम जाडीची आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. वरून खसखस भुरभुरून घ्यायची आणि वरून लाटून घ्यायचं लाटण्याने, म्हणजे तेलात सुटत नाही ही खसखस. तर ह्या पद्धतीने आपली ही मध्यम जाडीची चपाती तयार करून झाली आहे, लाटून झाली आहे. तर ह्याला आपण शेप देऊन घेऊया, कट करून घेऊया. सगळीकडून सारखी अशी आपल्याला ही कापणी कट करायची आहे, त्यामुळे अशा पद्धतीने अगोदर कट करून घ्यायचं आहे. डायमंड शेप आकारात आपण ह्या कापण्या कट करत आहोत. तुम्ही चौकोनी केल्या, चौकोनी आकारात कट करून घेतल्या तरीही चालतील. एकसारखं असं कट करून घ्यायचं, म्हणजे लहान मोठ्या होत नाहीत ह्या पद्धतीने. आणि साईडची बाजू जी आहे ती काढून टाकायची. आणि हा बघू शकता तुम्ही डायमंड शेपमध्ये असलेल्या कापण्या सगळ्या घेतल्या आहेत. तर ह्या पद्धतीने आपण लाटून कट करून सगळ्या कापण्या घेऊया. तर इकडं मी तेलसुद्धा ठेवलं आहे, मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. आणि एक एक अशी कापणी टाकते, पण तुम्ही झाऱ्यावर जरी सगळ्या कापण्या टाकून तेलात सोडल्या तरीही चालतील. मोठ्या आचेवर आपल्याला तेल कडकडीत गरम करून जर कापण्या सोडल्या तर वरून लाल होतील आणि आतून कच्च्या राहतील. त्यामुळं आपण मध्यम आचेवरच तेल कडकडीत असं गरम करून घेतलं आहे. आणि कापण्यावरती आल्यानंतरच आपल्याला झाऱ्याने पलटून घ्यायच्या आहेत. कापण्या तेलात टाकल्या लगेचच झाऱ्या लावू नका, नाहीतर फुटू शकतात. थोड्या वर आल्यावरच आपल्याला पलटी करायच्या आहेत. बघू शकता ह्या पद्धतीने आपोआप ह्या वरती येतात. छान सोनेरी आणि तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ह्या कापण्या तळायच्या आहेत. अशा पद्धतीने पलटी करून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने आपण सगळ्या बाकीच्यासुद्धा कापण्या तळणार आहोत. बघू शकता सोनेरी रंग आला आहे छान असा. जास्त लालसर रंग येईपर्यंत ठेवायच्या नाहीत, नाहीतर आपण जेव्हा ह्या कापण्या काढून ठेवतो चाळणीमध्ये तेव्हा अजून लालसर असा रंग येतो. तर मध्यम ते लहान आचेवर ह्या कापण्या आपण तळून घेतल्या आहेत. अगोदर टाकताना मध्यम आचेवर टाकल्या, लहान आच करून आपण तळून घेतल्या आहेत. ह्या पद्धतीने सगळ्या चाळणीत अशा टाकून घेतल्या आहेत. तर तयार आहेत आपल्या ह्या गुळाच्या कापण्या. गव्हाच्या पिठाच्या बनवल्या आहेत. तर खूप छान तयार होतात, बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा होतात. आणि आपण 2 सिक्रेट जिन्नस वापरल्यामुळे याचा सुगंध आणि चवसुद्धा अप्रतिम येते. तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही खुसखुशीत बिस्किटासारखी कापण्या बनवू शकता. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.